एके दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं. माझा लहान धीर म्हणू लागला की वहिनी मी डोक्याला बाम लावून देतो. जेव्हा माझ्या धीराने डोक्याला बाम लावून माझ्या डोक्याची मालिश केली तेव्हा मला खूप आराम वाटला आणि पूर्ण रात्र मला खूप गाढ झोप लागली. त्यानंतर मी रोजच धीराकडून डोक्याला मालिश करून घेऊ लागली. त्या दिवशी माझ्या सर्व अंगाला तेल लागलं होतं आणि मी बेशुद्ध होती. मला काहीच कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी रूममध्ये छुपा कॅमेरा लावून ठेवला आणि धीराला बोलावलं. सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी कॅमेऱ्यात पाहिलं तेव्हा माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. कारण माझ्या धीराने त्या रात्री माझ्यासोबत कधीकधी आपण नात्यामधील अंतर आणि सीमांचा विचार करत नाही की आपलं काय नातं आहे हेच आपण विसरून जातो आणि त्यामुळेच भविष्यात आपल्याला खूप मोठे नुकसान सहन करावं लागतं. प्रत्येक नात्याची एक परिसीमा ठरलेली असते आणि जर माणूस त्या नात्यातील मर्यादांचं भान न ठेवता नात्यामधील परिसीमांचे उल्लंघन करतो तेव्हा तेच नातं त्यांच्यासाठी जीवघेणं बनतं. माझ्यासोबत पण असंच काहीतरी झालं होतं. कारण मी पण अशाच वरवरच्या आणि क्षणिक सुखाच्या आहारी गेली होती. त्यामुळे ते क्षणिक सुख ज्याच्या मी आहारी गेली होती तेच माझ्या आयुष्याच्या बर्बादीचं कारण बनलं होतं. जे माझ्यासोबत झालं होतं ते विसरणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. गेल्या काही दिवसांपासून माझं डोकं खूप दुखू लागलं होतं. कोणत्याच गोळीचा किंवा औषधीचा परिणाम होत नव्हता. माझी रात्रीची झोप तर पूर्णपणे उडाली होती. मी पूर्ण रात्र जागून काढायची आणि घरात इकडून तिकडे फिरत राहायची. नाहीतर पलंगावर रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर कूस बदलत राहायची. माझा नवरा माझ्याजवळ नसायचा. ते दुसऱ्या शहरात नोकरी करायचे. नवरा जवळ नसल्याने माझी शारीरिक भूक वाढत चालली होती आणि शारीरिक भूक हेच माझ्या डोकेदुखीचं मुख्य कारण होतं. शरीर सुखासाठी मी इतकी आसुसली होती की आता स्वतःवर नियंत्रण ठेवणे दिवसेंदिवस माझ्यासाठी कठीण झालं होतं. माझा धीर राहुल तो माझ्यापेक्षा वयाने लहान होता. तो माझी खूप काळजी घ्यायचा. त्यामुळे आम्ही दोघं एकमेकात खूप गुंतून गेलो होतो. मला विसर पडला की आमच्या दोघात धीर भावजायचं नातं आहे. राहुलने अनेक वेळा मला रात्री जागून काढताना पाहिलं होतं. त्याने माझी रात्रीची तळमळ पाहिली होती. एक दिवस माझी तळमळ पाहून राहुल माझ्याकडे आला आणि म्हणाला, वहिनी मी तुमच्या डोक्याला तेलाने मालिश करून देतो. त्यामुळे तुमची डोकेदुखी चुटकी सरशी दूर होईल. मी तुमची अशा प्रकारे मालिश करेन की तुम्हाला कधी झोप लागली हे कळणार सुद्धा नाही. त्याचं हे असं बोलणं ऐकून मला हसू आलं. मला वाटलं की तो माझ्यासोबत मजा करत आहे. मी म्हटलं ठीक आहे लावून दे. तो तेल घेऊन आला आणि माझ्या डोक्याची मालिश करू लागला आणि त्यासोबतच दिवसभरात काय काय घडलं ते सर्व सांगू लागला. त्याची बोटं माझ्या केसात अशा प्रकारे रेंगाळत होती की मला जणू तो उत्तेजित करत होता. आता मला खूप छान फील होत होतं. त्याने माझे खांदे पण खूप छान प्रकारे दाबून दिले आणि खूप कुशलतेने तो माझ्या खांद्याची मालिश करत होता. मला रोज रात्री झोपताना चहा प्यायची सवय होती. राहुलने स्वतःच्या हाताने माझ्यासाठी चहा बनवून आणला होता. माझी मालिश झाल्यानंतर आम्ही दोघांनी सोबत चहा पिला आणि मी पलंगावर पाठ टाकली. मला अशी काय झोप लागली की मला सकाळीच जाग आली. खरंच राहुलच्या बोटात आणि मालिशमध्ये एक प्रकारची जादूच होती. मला खूप फ्रेश आणि ताजंतवानं वाटत होतं. खूप दिवसानंतर मला अशी गाढ आणि निवांत झोप लागली होती. सकाळी उठल्यानंतर मी बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेली. तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं कारण माझ्या शरीरावर अनेक ठिकाणी तेल लावलं होतं. कदाचित झोपेत मी डोक्याला हात लावला असेल आणि त्यानंतर अंगाला तोच हात लावला असेल. अंघोळ आटोपल्यानंतर मी दिवसभराच्या कामात व्यस्त झाली. रात्री चांगली झोप लागल्यामुळे माझी डोकेदुखी पूर्णपणे गायब झाली होती. माझ्या लग्नाला 1 वर्ष झालं होतं आणि माझे हे 1 वर्ष खूप चांगल्या प्रकारे गेलं होतं. जेव्हा मी या घरात नवरी बनून आली तेव्हा माझा धीर राहुल 16 वर्षाचा मुलगा होता. राहुल खूपच खेळकर आणि मोकळ्या मनाचा होता. तो मला माझ्या लहान भावासारखाच वाटायचा. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं की त्याच्या लहानपणी वडिलांचं छत्र हरवलं होतं. त्यामुळे वडिलांचं प्रेम त्याला मिळालं नाही. आईने पण राहुलवर लक्ष दिले नाही किंवा त्याची काळजी घेतली नाही आणि माझा नवरा पण इथे राहत नव्हता. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू माझ्यापेक्षा जास्त राहुलची काळजी घे. मी माझ्या नवऱ्याला वचन दिलं होतं की मी राहुलवर स्वतःच्या मुलासारखं प्रेम करेल. त्याला वडिलांची कधीच आठवण होऊ देणार नाही आणि मी दिलेलं वचन पाळण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. माझे पती दुसऱ्या शहरात नोकरी करायचे आणि ते महिन्यातून 4 दिवस घरी यायचे. त्यामुळे मी पूर्ण वेळ माझ्या छोटा धीर राहुल आणि सासूबाई सोबतच घालवायची. राहुल आता 17 वर्षाचा झाला होता
आणि तो एक तरुण मुलगा दिसत होता. तो वयाने माझ्यापेक्षा फक्त 4 वर्षांनी लहान होता. त्यामुळे आमच्या दोघात खूप चांगली मैत्री झाली होती. मी त्याच्या प्रत्येक लहान लहान गोष्टीकडे आणि त्याला काय हवं नको ते सगळं बघायची. तो कॉलेजमधून येताना वहिनी वहिनी म्हणून माझ्या मागे पुढे फिरायचा. माझे पती इथे नसल्यामुळे मला लागणारी प्रत्येक गोष्ट राहुल आणून द्यायचा. तो पण माझी खूप काळजी करायचा. जणू त्याने माझी सगळी जिम्मेदारी घेतली आहे. राहुल कॉलेजमधून आल्यानंतर मला तो सर्व कामे करू लागायचा. तो माझ्या नवऱ्याचा तिरस्कार करत होता. जेव्हा पण मी गप्पा मारताना माझ्या नवऱ्याचा विषय काढायची तेव्हा तो शांत बसायचा, नाहीतर विषय बदलायचा. मला माहीत करून घ्यायचं होतं की त्याला माझ्या नवऱ्याचा इतका राग काय येतो, पण मी त्याला हा प्रश्न कधीच विचारू शकली नाही. नंतर खूप काळानंतर मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. माझ्या नवऱ्याची आई गल्लीतल्या बायकांकडे बसलेली असायची किंवा बायकांसोबत फिरायला जायची. संध्याकाळी त्या लवकरात लवकर झोपून जायच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या लगेच फिरायला निघून जायच्या. त्यामुळे त्यांचा मला कधीच त्रास झाला नाही. आयुष्य खूप मजेत चाललं होतं. पण माझ्या नवऱ्याशिवाय मला रात्री झोपच येत नव्हती. त्यामुळे मी पूर्ण रात्र तळमळत कुस बदलत पलंगावर पडून राहायची किंवा रूममध्ये इकडून तिकडे फिरायची. कधी कधी तर मला वाटायचं की नवऱ्याकडे निघून जावं, पण सध्या तरी ते शक्य नव्हतं. त्यामुळे माझं डोकं दुखू लागलं होतं. राहुलला माहीत होतं की माझं डोकं दुखत आहे, त्यामुळे तो माझ्यासाठी औषध घेऊन यायचा. पण एके दिवशी तो म्हणू लागला की वहिनी, तू किती दिवस डोकेदुखीची औषध घेणार आहेस? त्यापेक्षा मी तुझ्या डोक्याची तेलाने मालिश करून देतो. पण मी राहुलला म्हटलं की मालिश करण्यापेक्षा मला तुझ्या भावाकडे पाठवलं तर आधी बरं वाटेल आणि मी आपोआप ठीक होईल. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, तुम्ही गेला तर माझं कसं होईल? मी तर तुमच्याशिवाय राहू शकत नाही. राहुलचं बोलणं ऐकून मी जोराने हसू लागली. तो माझ्याशी असंच बोलायचा. राहुलला खरंच माझी खूप सवय झाली होती. कधी कधी आम्ही दोघं सोबत रात्री फिरायला जायचो. तो रात्री माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन यायचा आणि आम्ही दोघं सोबत बसून पिक्चर बघायचो. मी त्याच्या अभ्यासात खूप मदत करायची. तो न घाबरता त्याचे सगळे प्रॉब्लेम माझ्यासोबत शेअर करायचा. मी राहुलसोबत शॉपिंगला जायची तेव्हा तो मला माझ्यासाठी मॉडर्न आणि फॅशनेबल कपडे खरेदी करण्यासाठी मला मजबूर करायचा. घरी तर तो मला पंजाबी ड्रेसवर ओढणी पण घेऊ देत नव्हता. जेव्हा पण मी ओढणी घेऊन काम करायची तेव्हा तो माझी ओढणी ओढायचा आणि फेकून द्यायचा आणि म्हणायचा, एवढ्या गरमीत तुम्ही या ओढणीचे ओझे घेऊन कसं काय काम करता? तो प्रत्येक गोष्टीत माझी खूप काळजी करायचा. त्याला हलक्या रंगाचे कपडे खूप आवडायचे. त्यामुळे मी जेव्हा पण त्याच्यासोबत शॉपिंगला जायची तेव्हा तो मला हलक्या रंगाचे कपडे घेऊन द्यायचा आणि तो खूप फॅशनेबल पद्धतीने शिवून पण आणायचा. त्याला माझ्या कपड्यांमध्ये खूप इंटरेस्ट होता. मी त्याला सतत म्हणायची की ज्या पण मुलीचं तुझ्यासोबत लग्न होईल ती मुलगी खूप नशीबवान असेल, कारण तिचा नवरा स्वतःच्या मनावर तिच्यासाठी कपडे डिझाईन करून आणेल. माझं हे बोलणं ऐकून तो म्हणाला, सध्या तर तुम्ही नशीबवान आहात की मी तुमच्यासाठी इतकी मेहनत घेतो. खरंच मी खूप नशीबवान होते, कारण त्याने मला कधीच कोणत्याच कामासाठी नाही म्हटलं नव्हतं. तो माझ्या ड्रेसचे खूप मॉडर्न आणि वेगळ्या प्रकारचे गळे शिवून आणायचा आणि ड्रेसिंगची फिटिंग इतकी करायचा की मला श्वास घेणं पण अवघड व्हायचे. पण राहुलला फिटिंगचे ड्रेस खूप आवडायचे. मी त्याला स्वतःच्या मुलासारखी सांभाळायची. त्यामुळे कधीच त्याच्या मनाविरुद्ध मी वागत नव्हती. एके दिवशी गुलाबी रंगाचा ड्रेस घालून मी किचनमध्ये काम करत होती. खूप गरमी असल्यामुळे माझं पूर्ण अंग घामानं भिजलं होतं. त्यामुळे ड्रेसमधून माझं पूर्ण अंग दिसत होतं. मी अंगावर ओढणी पण घेतली नव्हती. मी लवकर जेवण बनवून किचनच्या बाहेर निघण्याच्या तयारीत होती. मी भाजी बनवण्यात मग्न होती तेव्हा अचानक राहुल पाठीमागून आला आणि म्हणाला, वहिनी तू तर खूप हॉट दिसत आहेस. हे बोलणं ऐकून मला लाज वाटली आणि मी माझी ओढणी शोधू लागली. तेव्हा तो म्हणाला, मी तर मजाक करत होतो वहिनी, तू आरामात तुझं काम कर. आणि तो किचनमधून निघून गेला. जेव्हा माझा नवरा मला भेटायला यायचा तेव्हा राहुल माझ्याशी खूपच कमी बोलायचा आणि पूर्ण दिवस अभ्यासात व्यस्त असायचा. राहुल किती मन लावून अभ्यास करतो हे पाहून माझ्या नवऱ्याला खूप आनंद व्हायचा. माझा नवरा आल्यावर मी त्यांच्यासोबत इतकी व्यस्त असायची की राहुलकडे माझं लक्ष नसायचं. माझे पती फक्त 4 दिवसच माझ्यासोबत राहुल निघून जायचे आणि त्यानंतर राहुल पुन्हा माझ्यासोबत पहिल्यासारखाच वागायचा. तो माझ्यासाठी खूपच पॉझिटिव्ह झाला होता. मी त्याची प्रत्येक गोष्ट मानावी असं त्याला वाटायचं. त्याच्या मित्राच्या भावाचं लग्न होतं आणि त्याचं म्हणणं होतं की मी त्याच्यासोबत लग्नाला यावं. मी अगोदर नकार दिला,
पण नंतर त्याचा उतरलेला चेहरा पाहून त्याला होकार दिला. पण मी विचार करत होती की मी त्याच्या मित्राच्या भावाच्या लग्नात जाऊन मी काय करू. पण तिथे गेल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण राहुलचे सर्व मित्र मला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होते आणि माझ्यासोबत अशा प्रकारे बोलत होते की आम्ही एकमेकांना खूप अगोदरपासून ओळखत होतो. राहुलचा एक मित्र म्हणू लागला की राहुल नेहमी तुमच्याविषयीच बोलतो आणि तो तुमची खूप प्रशंसा करतो. राहुलच्या मित्रांना मला भेटायची खूप इच्छा होती आणि एक एक करून सर्वजण मला भेटत होते. मला भेटून त्यांना खूप आनंद झाला होता. जेव्हा आम्ही परत निघालो तेव्हा वाटेत मी राहुलला विचारले की तू तुझ्या मित्रांना माझ्याविषयी असं काय सांगतोस की ते मला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखतात. तेव्हा राहुल म्हणू लागला की वहिनी, तुम्ही तर माझं सर्वस्व आहात. मी नेहमी तुमच्याबद्दल बोलत असतो. तेव्हा मला त्याचं बोलणं समजलं नाही, पण जेव्हा त्याचं बोलणं मला समजलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. राहुल रोज रात्री माझी मालिश करू लागला आणि मी गाढ झोपी जाऊ लागले. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा माझ्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगावर तेल लागलेलं दिसायचं त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटायचं. त्यामुळे एके दिवशी मी माझ्या रूममध्ये छुपा कॅमेरा लावला आणि राहुलकडून डोक्याची मालिश करून घेऊ लागली. मालिश केल्यानंतर मला थोड्याच वेळात नेहमीसारखी झोप लागली. सकाळी उठून जेव्हा मी कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग पाहिली तेव्हा काही काळासाठी जणू माझा श्वासच थांबला. माझ्या पूर्ण अंगावर काटा आला होता. मी विचार पण करू शकत नव्हती की राहुल माझ्यासोबत असं काही करू शकतो. माझा तर राहुलवर खूप विश्वास होता आणि त्याला तर मी माझा छोटा भाऊ समजत होती, पण त्याने दीर भावजाईच्या नात्याला काळिमा फासला होता. व्हिडिओमध्ये राहुल माझी चांगल्या प्रकारे मालिश करत होता आणि त्यानंतर त्याने माझ्यासाठी चहा बनवून आणला. आम्ही दोघांनी मिळून चहा पिला आणि त्यानंतर तो माझ्या रूममधून निघून गेला आणि मी पलंगावर झोपून गेली. त्यानंतर मला इतकी गाढ झोप लागली की त्यानंतर राहुल माझ्या रूममध्ये दरवाजा उघडून परत आला, पण दरवाजा उघडण्याच्या आवाजाने पण मला जाग आली नाही. आतमध्ये आल्यावर त्याने दरवाजा लॉक केला आणि माझ्याजवळ येऊन बसला. त्यानंतर मी जे पाहिलं ते बघून माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. राहुल काही वेळ शांत बसून माझ्या पूर्ण शरीराला न्याहाळत होता आणि त्यानंतर तो त्याच्या हाताची बोटं माझ्या चेहऱ्यावर फिरवू लागला. त्याने त्याचा मोबाईल काढून माझ्या काही फोटो काढल्या आणि हळूहळू कपडे बाजूला केले. मालिशसाठी तो जे तेल घेऊन यायचा त्या तेलाची बॉटल रूममध्येच होती. त्याने ते तेल घेतले आणि माझ्या शरीराची मालिश करू लागला. मी मेलेल्या शरीरासारखी त्याच्यापुढे निश्चित पडून होते आणि तो तेलाने माझे शरीर चोळत होता. थोड्या वेळाने तो माझ्या शरीरावर किस करू लागला आणि त्यानंतर त्याने सर्व हद्द पार केली. तो आमच्यातलं दीर भावजेचं नातं विसरून गेला होता. तो माझ्यावर हावी झाला होता. मी त्याच्यासमोर मृत शरीरासारखी पडून होती आणि तो पूर्ण जोशमध्ये होता. खूप वेळ माझ्यासोबत घालवल्यानंतर तो जसा आला होता तसा निघून पण गेला. त्याने पूर्णपणे माझी इज्जत छिन्न विछिन्न केली होती. हे सर्व बघून माझं शरीर थरथर कापू लागलं होतं. मी तर त्याला माझा लहान भाऊ समजत होती, त्यामुळे मी त्याच्यासोबत इतकं फ्रेंडली राहत होती. पण मी हे कधीच माहिती करू शकली नाही की त्याच्या मनात माझी इतकी खोट आहे. मी माझ्या रूममध्ये होती. जेव्हा तो कॉलेजमधून आला तेव्हा सरळ माझ्या रूममध्ये आला आणि माझ्याजवळ बसला आणि विचारू लागला की वहिनी, काय झालं, तुझी तब्येत ठीक नाही आहे का. मी त्याच्यावर तिरपा कटाक्ष टाकला आणि कॅमेरा रेकॉर्डिंग त्याच्याकडे सरकवली. ती पाहून तो काही वेळ गप्प बसला आणि त्यानंतर तो जो काही बोलला ते ऐकून तर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. त्याने एकदम त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं सांगितलं. तो म्हणत होता की पहिल्या दिवसापासून तो माझ्यावर प्रेम करू लागला होता. तो लहानपणापासून प्रेमापासून वंचित राहिला होता. जेव्हापासून मी त्याच्यावर ध्यान देऊ लागली तेव्हापासून मी त्याला आवडायला लागली होती. त्याला असं जाणू लागलं की त्याच्या पण जीवनात असं कोणीतरी आहे की त्याच्यावर प्रेम करते, की तो आता माझ्यापासून लांब राहू शकत नाही. त्यामुळे त्याला माझ्या नवऱ्याचं घरी येणं पण खटकत होतं. जेव्हा पण माझा नवरा घरी यायचा तेव्हा राहुल स्वतःला रूममध्ये बंद करून घ्यायचा, कारण आम्हा दोघांना एकत्र बसलेलं बोललेलं त्याला सहन होत नव्हतं. माझा नवरा तर त्याला पहिल्यापासूनच खटकत होता, कारण माझ्या नवऱ्याचे वडील त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. मरण्या अगोदर हे घर पण त्यांनी त्यांच्या नावावर केलं होतं. माझं त्यांच्यासोबत राहणं त्याला आवडत नव्हतं आणि जेव्हा पण मी त्याच्यासोबत शॉपिंगला जायची तेव्हा तो मुद्दाम फिटिंगचे कपडे घ्यायला लावायचा, जेणेकरून तो माझं शरीर पाहू शकेल. त्याला कपडे नाही तर तो माझ्या शरीरावर प्रेम करू लागला होता. तो म्हणू लागला
त्याला माझ्या सुंदरतेने घायाळ केलं होतं. त्याला फक्त मला हासिल करायचं होतं. त्यामुळे त्याला त्याच्या भावनांना आवर घालणं कठीण झालं होतं. तो जेव्हा मला निम्म्या रात्रीपर्यंत जागी राहिलेलं बघायचा तेव्हा तो अस्वस्थ व्हायचा, कारण त्याला मी माझ्या नवऱ्याच्या आठवणीत जागी राहिलेलं खटकायचं. त्याला वाटायचं की मी त्याच्यासाठी बेचैन व्हावं आणि आयुष्यभरासाठी त्याच्यासोबत राहावं. त्याला मला माझ्या नवऱ्यापासून दूर ठेवायचं होतं आणि त्याला माझ्या जवळ यायचं होतं. त्यामुळे त्याने माझी मालिश करायला सुरुवात केली होती, कारण मला शांत झोप लागावी. आणि तो माझ्या चहामध्ये झोपेची गोळी पण टाकून आणायचा. आणि जेव्हा त्याला वाटायचं की मी आता गाढ झोपली आहे तेव्हा तो माझ्या रूममध्ये यायचा आणि त्याच्या शारीरिक भुकेला शमवायचा. त्याने त्याच्या मित्रांना पण सगळं सांगितलं होतं की तो माझ्यावर प्रेम करू लागला होता. आणि त्याच्या मित्रांनी त्याला ही आयडिया दिली होती. राहुल आणि त्याचे मित्र उंबरठ्यावर उभे होते, त्यामुळे काय बरोबर आणि काय चुकीचं याचा विचार न करता त्यांनी माझ्या इज्जतीला हात घातला होता. राहुलचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू वाहत होते. मी त्याच्या भावाची पत्नी होती आणि त्याने माझ्यासोबत हे केलं. तो चक्क माझ्या इज्जतीपर्यंत पोहोचला होता. मला माझीच लाज वाटू लागली होती. मी तिरस्कारित नजरेने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो माझ्या पाया पडू लागला आणि म्हणू लागला की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुमच्यापासून फक्त प्रेमाची अपेक्षा आहे. तुम्ही जर माझ्यापासून लांब गेला तर मी जिवंत राहू शकत नाही. मला बापाचं प्रेम तर मिळालंच नाही, पण आईचं प्रेम सुद्धा मिळालं नाही. तो पुढे म्हणाला की आईने पण त्याच्याकडे कधीच लक्ष दिले नाही आणि मला समजून घेतलं नाही. फक्त गल्लीतच इकडून तिकडे फिरायची, तर कधी तिच्या मैत्रिणींसोबत फिरायची. तो पूर्णपणे एकटेपणाचा शिकार झाला होता. जेव्हा लग्न करून मी या घरी आले तेव्हा त्याचा एकांतपणा पूर्णपणे दूर झाला. त्याने पूर्णपणे स्वतःला मला समर्पित केलं होतं. मी राहुलला धक्का देऊन माझ्या पायावरून दूर लोटलो. मला त्याचं तोंड पण पाहायचं नव्हतं. त्याने जे काही माझ्यासोबत केलं होतं त्यामुळे मी त्याला कधीच माफ करू शकत नव्हती. मला माहीत होतं की यात पूर्ण चूक राहुलची नाही. तो खरंच लहानपणापासून प्रेमापासून वंचित राहिला होता आणि मी या घरात आल्यावर तो आमच्या दोघातलं नातं विसरून गेला होता. यात चूक माझी पण होती. मी कधीच त्याला काय चुकीचं आणि काय बरोबर यातला फरक समजावून सांगितला नव्हता. त्याने जेव्हा पण माझ्यासाठी ड्रेस शिवला तेव्हा मी त्याची पसंत म्हणून तो घालत गेली. मी बिना ओढणी त्याच्यासमोर दिवसभर घरात फिरायची. मी त्याला माझा लहान भाऊ मानायची, पण तो माझा भाऊ नव्हता. आमच्यात दीर भावजायचं नातं होतं, पण मी कधीच त्याच्यासोबत भावजाईसारखी वागली नव्हती. आजकाल तर 13 वर्षाच्या मुलाला सुद्धा सगळं कळतं. मग माझा दीर तर 17 वर्षाचा होता. त्याला कसं काय मी एक लहान मूल मानलं हाच प्रश्न मला पडला होता. मी त्याला म्हटलं, तू माझ्यापासून दूर राहा आणि तुझं तोंड सुद्धा मला दाखवू नकोस. आता मला त्याच्यासोबत एकाच छताखाली राहणं कठीण झालं होतं. त्याने मला विनंती केली की ही गोष्ट भावाला कळू देऊ नको. मलाच प्रश्न पडला होता की मी एवढी मोठी गोष्ट त्यांना कशी सांगू. त्याला स्वतःची खूप लाज वाटत होती. तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. मला सुद्धा माझी स्वतःची लाज वाटत होती. मी लगेच माझ्या नवऱ्याला फोन लावला आणि त्यांना सांगून टाकलं की मी आता त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. एकतर तुम्ही माझ्याजवळ या किंवा मला तुमच्याकडे घेऊन जा. माझं असं बोलणं ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं, कारण मी अचानक असं का बोलत आहे असा त्यांना प्रश्न पडला होता. पण जेव्हा मी त्यांच्याकडे जायचा हट्टच धरून बसली तेव्हा त्यांनी मला लवकरच त्यांच्याकडे घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं. मी त्यांना म्हटलं की 15 दिवसाच्या आत मला तुमच्याकडे घेऊन जा, नाहीतर मी आयुष्यभरासाठी माहेरी निघून जाईल. त्यांनी मला वचन दिले की 15 दिवसाच्या आत ते मला स्वतःकडे घेऊन जातील. मी 15 दिवस स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं. मला राहुलचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नव्हती आणि माझ्यासोबत जे झालं होतं ते पूर्णपणे विसरण्याचा मी प्रयत्न करत होती. माझ्या सासूला तर अजून पण स्वतःच्या घराची काहीच काळजी नव्हती. त्यांना स्वतःच्या घराची कमी आणि गल्लीतल्या लोकांची जास्त काळजी होती. जर तिने लोकांपेक्षा स्वतःच्या घराची आणि मुलाची काळजी घेतली असती तर माझ्यावर अशी वेळ आली नसती आणि राहुल अशा एकटेपणाचा शिकार झाला नसता. राहुल एकटेपणाचा शिकार होऊन रस्ता भटकला होता. प्रत्येक नात्याची एक परिसीमा असते. मी आणि राहुल दोघांच्या नात्यातल्या सीमा विसरलो होतो. त्याची शिक्षा मला मिळाली होती. मी त्याचे परिणाम भोगत होती. मी माझे जुने सारे ड्रेस जाळून टाकले. आता मला कळून चुकलं होतं की या घरात मी एका हैवानासोबत राहत होती आणि त्याच्यापासून मला माझं संरक्षण करायचं आहे. कधी कधी आपण काही गोष्टी खूप सामान्य समजतो, पण आपण जितकं सामान्य समजतो तितक्या सामान्य त्या गोष्टी मुळीच नसतात. एका स्त्रीच्या अंगावर ओढणी किती महत्त्वाची असते हे आज मला कळून चुकलं होतं.
पण तेव्हा माझी इज्जत लुटली गेली होती. प्रत्येक स्त्रीने आपली काळजी घ्यावी, कारण लोक बाहेरून वेगळे असतात आणि आतून दुसरेच असतात. म्हणून सुरक्षित राहा, सेफ राहा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.